रक्षाबंधनच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आले 3,000 रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत, 3,000 रुपये आले सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघत आहात. सर्वात मोठी खुश खबर तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात. तुम्हाला अजूनपर्यंत ही अपडेट कोणी दिलीच नाही. सुरुवात झाली रक्षाबंधनच्या अगोदरच रक्षाबंधन गिफ्ट लाडक्या बहिणींना 3,000 रुपये येणे सुरू झाले. 2 महिन्याचे पैसे जुलै 1,500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये. किती झाले? 1,500 आणि 1,500 टोटल 3,000 रुपये थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले. तर अपडेट ऐकून सर्वजण आता तुम्ही खुश झालेच असतात, परंतु आता अपडेट पुढे बघून पण घ्या. महत्त्वाची अपडेट आहे. पैसे कोणाकोणाच्या खात्यामध्ये आले ते पहिले बघून घ्या. तुम्हाला आले नसतील तर व्हिडिओ बघा. जरी तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येतील? आज किती वाजता पुढील 1-2 तासात पैसे येतील का सांगतो. सर्व व्हिडिओ पूर्ण बघा. तर लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण रक्षाबंधनचं जे काही गिफ्ट आहे लाडक्या बहिणींना मिळालं 3,000 रुपये. रक्षाबंधनच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. ही सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला सर्व सांगतो मी एकदम सिंपल सोप्या भाषेत. हे बघा, पैसे DBTवरती पाठवण्यात आले. DBTवरून आता डायरेक्ट थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले. हो, पहिले पैसे DBTवरती जातात, DBTवरून खात्यामध्ये तुमचे पैसे येतात. आता तुमचं खातं कोणत्या पण बँकेत असू द्या, सर्व जिल्ह्यातील बँकेत, ओके, सर्व जिल्ह्यातील बँकेत पैसे जमा. हो बरोबर, पैसे जमा डायरेक्ट थेट सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. सर्व बहिणी ही अपडेट ऐकून आता खुश झालेल्या आहेत. सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत. आता आपण समजून घेऊया सर्व माहिती. कोणाकोणाला पैसे आले, तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर बघा, आता महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगतो मी. पुढील किती तासात तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील ते पण सांगतो. चला समजून घेऊया आपण सर्व माहिती. आता एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. पटकन या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. बघा माहिती. तर बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना. हे बघा माहिती समोर आली. हे बघा, लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्टचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे. जुलैचा हप्ता या महिना अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो. दरम्यान आता जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बघा, तर पैसे संदर्भात अपडेट काय येत आहेत की रक्षाबंधनच्या दिवशी 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार अशी माहिती आता मिळत आहे. अजून काही पैसे जरी जमा झाले नसतील तर रक्षाबंधनच्या दिवशी पैसे येतील असं सांगण्यात येत आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, रक्षाबंधनच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर कधी जमा होणार आहेत बघा ती माहिती. हे बघा, दर महिन्यात महिना अखेर किंवा सणासुदीच्या दिवशी पैसे जमा केले जातात. त्यामुळे पुढच्या महिन्यात रक्षाबंधन सण आहे, त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी महिलांचे रक्षाबंधन जोरदार होणार आहे. महिलांना रक्षाबंधनच्या दिवशी 3,000 रुपये मिळणार आहेत. बघा, अपडेट तर आता मिळत आहे की रक्षाबंधनच्या दिवशी तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील असं सांगण्यात येत आहे. परंतु शक्यतोवर त्याच्या अगोदरच, सणाच्या अगोदरच पैसे तुमच्या खात्यात येतील बहिणींनो. अजून पैसे काही आलेले नाहीत, परंतु थोडी प्रतीक्षा करा. आता तुमच्या खात्यामध्ये मोठं गिफ्ट पडणार आहे. 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहेत अशी माहिती मिळत आहे. आता वरून अधिकृत तर माहिती समोर आलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्टमध्ये
ही माहिती मिळत आहे की 3,000 रुपये तुम्हाला मिळतील. जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे एकत्र तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये टाकले जाणार आहेत अशी माहिती मिळत आहे. आणि बघा, जुलैचे आणि ऑगस्टचे 1500 मिळून 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील आणि रक्षाबंधनच्या दिवशी पैसे खात्यामध्ये येतील आणि सर्वांची रक्षाबंधन जे आहे ते गोड होणार आहे आणि या सणानिमित्त पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकले जाण्याची जी माहिती आहे ती सध्या मिळत आहे. परंतु मी तुम्हाला अजून क्लिअर करून सांगतो की पैसे त्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. सुरुवात आता होणार आहे कारण DBTवरती पैसे टाकण्यात आलेले आहेत. कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आता एक बात मी तुम्हाला अजून क्लिअर करून सांगतो, खरंच तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येतील की 1,500 रुपयेच येतील हे क्लिअर करून देतो मी तुम्हाला. आता बघा, ती माहिती आता समजून घेऊया आपण. पहा आता महत्त्वाची माहिती. तर लाडक्या बहिणींनो, आता माहिती समजून घ्या. एकदम सिंपल सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. 3,000 रुपये खरंच मिळणार का की 1,500 रुपयेच मिळणार याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती समजून घ्या. हे बघा, जुलैचा हप्ता नुसता जरी जुलैचा हप्ताच द्यायचं ठरलं तर तुम्हाला 1,500 रुपयेच येतील बहिणींनो. आणि जरी रक्षाबंधन गिफ्ट म्हणून शासनाने निर्णय घेतला आणि जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे पैसे एकत्र देण्याचं ठरलं तर मग तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. परंतु शक्यतोवर अजून या संदर्भात खुलासा नाही, अपडेट नाही. परंतु आता जी माहिती सोशल मीडियावरती किंवा मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आलेली आहे, 2 महिन्याचे एकत्र तुम्हाला 3,000 रुपये, तर आपण विश्वास ठेवू शकतो. थोडं दिन अजून वाट बघा, पुढील काही दिवसातच आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरू होणार आहे. ही सर्वात मोठी अपडेट समोर आली होती लाडक्या बहिणींसाठी. रक्षाबंधन निमित्त तुम्हाला 3,000 रुपये मिळणार का 2 महिन्याचे? तर बघा, पुन्हा सांगतो, जरी जुलैचाच हप्ता द्यायचं ठरलं तर जुलैचेच 1,500 रुपये येतील आणि 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये द्यायचं ठरलं तर 3,000 रुपये येऊ शकतात. आता पुढील काही दिवसात आपल्याला ते समजणारच आहे. ओके. परंतु एक मोठी खुशखबर तुमच्यासाठी अशी आहे बहिणींनो की तुम्हाला रक्षाबंधनच्या अगोदरच मोठं गिफ्ट मिळणारच आहे. म्हणजे ते जुलैचे 1,500 रुपये असो किंवा 3,000 रुपये असो, काही ना काही निर्णय लवकरच होणार आहे. म्हणजे हे आपण निश्चित इथे समजू शकतो की हप्ता आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये येईल. हप्ता आता जमा होणे सुरू होणार आहे. अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये पैसे आता येणार आहेत. ओके. पैसे आल्यावर मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला. पैसे आले तर कमेंट करून सांगा बरं नक्की. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली. आता ताज्या बातम्या बघा. चला, आता आपण आज रोजीच्या ताज्या बातम्या बघणार आहोत. पहिली बातमी तुम्ही बघू शकता. 1 ऑगस्टपासून UPIचे हे नवीन नियम लागू होणार. हे बघा, गुगल पे असो, फोनपे असो, पेटीएम असो, वापरकर्त्यांना दिसतील हे बदल. आता तुम्ही फोनपे, गुगल पे वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. हे बघा, 1 ऑगस्टपासून UPIवर कोणत्या नवीन मर्यादा लागू केल्या जातील त्याबद्दल माहिती समजून घ्या. पुढील महिन्यापासून UPI वापरकर्ते त्यांचा अकाउंट बॅलन्स फक्त 50 वेळा चेक करू शकतील. याशिवाय जे वापरकर्ते त्यांचा मोबाईल नंबरशी जोडलेले त्यांचे बँक अकाउंट वारंवार तपासतात ते आता फक्त 25 वेळाच चेक करू शकतील. सिस्टीमवर अनावश्यक भार पडू नये, तसेच अनेकदा ट्रान्झॅक्शन करताना स्पीड स्लो होणे किंवा ट्रान्झॅक्शन फेल होणे या समस्या अधिक निर्माण होऊ नये याकरिता या मर्यादा सुरू करण्यात आल्या आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर हो, तुम्ही दिवसातून एकदा UPI वापरत असलात किंवा 20 वेळा, या मर्यादा सर्वांना लागू होतील. अशातच तुम्ही वारंवार बॅलन्स किंवा स्टेटस तपासले नाही तर तुमच्यासाठी कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. हे बदल प्रत्यक्षात मोठे ट्रान्झॅक्शन हे बघा, हे प्रत्यक्षात मोठे ट्रान्झॅक्शन करणाऱ्या वापरकर्त्यांना लक्षात घेऊन केले गेले आहेत, कारण यामुळे नकळतपणे सिस्टीमवर जास्त भार पडतो. ओके.
तर 1 ऑगस्टपासून हे काही बदल होणार आहेत त्याबद्दल माहिती होती. चला ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा, महत्त्वाची बातमी आहे. चला बातमी नंबर 2 बघा, अतिशय महत्त्वाची बातमी. बातमी नंबर 2 आहे, महाराष्ट्रावर मोठं संकट, उरले फक्त काही तास, 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट. हे बघा, राज्यात पुन्हा एकदा पावसानं जोर पकडला आहे. पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाकडून IMD महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान अतिमुसळधार पाऊस झाल्यास महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बघा, पावसासंदर्भात सर्वात मोठी अपडेट होती. तर पुढील 24 तासात हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट पावसाचा देण्यात आला आहे. त्या संदर्भात ही बातमी होती. ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या बातम्या बघितल्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो किंवा महत्त्वाच्या बातम्या असो, सर्व माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. ठीक आहे, भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.